बेलापूर मतदार संघात यंदा दमदार आमदार संदीप नाईक इस जोशीले उद्घोष और जय श्री राम की जय जयकार के साथ ऐरोली के विधायक गणेश नाईक के हाथों और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाईक की उपस्थिति में सिबरी बेलापुर सेक्टर 15 में भारतीय जनता पार्टी के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाईक, पूर्व महापौर सागर नाईक, जयवंत सुतार सहित नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के तमाम महामंत्री, बेलापुर मतदार संघ के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, बूथ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विभिन्न सेल के प्रमुख, भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन अवसर पर भाजपा कार्यकर्ताओं का जोरदार शक्ति प्रदर्शन खुलकर दिखाई दिया। बता दें कि बेलापुर मतदार संघ में भाजपा का जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन को लेकर सवालों और कयासों पर इस दौरान संदीप नाईक ने खुलासा करते हुए कहा कि बेलापुर एक मध्यवर्ती भाग है जहां विभिन्न विभागों के कार्यालय हैं। ऐसे में नागरिकों के प्रश्न सुलझें, इसीलिए इस कार्यालय की आवश्यकता थी। काही लोकांनी मला विचारलं की आता हे बेलापूरला कार्यालय काय, याच्या मागचं कारण काय, पत्रकारांनी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की बेलापूरला कार्यालय का, तर बेलापूर हे सेंट्रलाइज ठिकाण आहे। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सिडको मुख्यालय, पोलीस कमिशनरांचं ऑफिस, कोकण भवन आणि या माध्यमातून आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची होणारी कामं जर आपल्याला विविध ऑफिसमधून आल्यानंतर जर एका ठिकाणी आपण आलो, त्यांना आवश्यक असलेलं कागद पेपर, त्यांना आवश्यक असलेलं पाडवळ जर आपण इकडून पुरवलं तर खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतल्या नागरिकांचे प्रश्न आपण ह्या कार्यालयाच्या माध्यमातून सोडू शकतो। त्यामुळे उन्होंने आगे कहा कि यह संदीप नाईक का कार्यालय नहीं बल्कि भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं का कार्यालय है। हे कार्यालय पक्षाचं आहे का, हे कार्यालय संदीप नाईकांचं आहे का, हे कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे। ज्याला कोणाला बैठक करायची आहे, ज्याला कोणाला प्रश्न मांडायचे आहेत किंवा एखाद्या विषयाला घेऊन आपल्या एखाद्या विभागाकडे जायचं असेल तर हे कार्यालय 365 दिवस 24/7 आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता उपलब्ध असेल। त्यामुळे हे कार्यालय जिल्हाध्यक्षांचं नाही, हे कार्यालय आजी माजी सर्व कार्यकर्त्यांचं आहे। हे या ठिकाणी मी विश्वासानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। आज एक थोड्याशा अवधीमध्ये आपण सगळेजण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलात। आपण आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, आपण सर्वांनी माझ्या कार्याकरता बळ दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम। वहीं ऐरोली के विधायक गणेश नाईक ने संदीप नाईक की बातों पर मोहर लगाते हुए कहा कि यह जनसंपर्क कार्यालय नहीं बल्कि जनता की समस्या निवारण का कार्यालय बनकर साबित होगा। संदीप नाईकांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली, ती मला आवडली की हे कार्यालय संदीप नाईक जिल्हाध्यक्षांचं नाही। या ठिकाणी हे कार्यालय जो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रेम करून जनसामान्याशी समरस होण्याची भूमिका ठेवतो, त्या प्रत्येकाच्या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याकरता हे कार्यालय आहे। बनकोड्यामध्ये कार्यालय आहे, ऐरोलीमध्ये आहे, इथं झालं, नेरुलमध्ये आहे। मी तर आता म्हणेन प्रत्येक जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांच्याकडे एक कार्यालय त्या ठिकाणी असणं गरजेचं। तालुका अध्यक्ष नाही तर प्रत्येक वार्ड गणित त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालं पाहिजे आणि ते पण फक्त भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता नाही तर जनसामान्यांची असलेली सर्व प्रकारची दुःख त्या ठिकाणी चर्चेला आली पाहिजे, त्याच्यातून त्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे। राजकारणाकरता हे कार्य नाही, हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो। तो वहीं कुछ मौजूद नागरिकों ने कहा कि संदीप नाईक एक युवा, सक्षम और कार्यशील चेहरा हैं, इसलिए उन्होंने बेलापुर मतदार संघ में संदीप नाईक का स्वागत किया। बहुत सुलझी हुई पर्सनालिटी है, समझदार व्यक्ति हैं, सिस्टम से काम करते हैं और हर समस्या को
की तह तक जाकर उसका समाधान ढूंढने की कोशिश करते हैं और हम लोगों की आवाज देश के बड़े प्रदेश के नेतृत्व पर पहुंचाने की कोशिश होती है। तो उनका जो अप्रोच होता है वो हमेशा विकास के लिए ही होता है। बेलापूर मतदारसंघासाठीच संदीप नाईकचा चेहरा फिट आहे आणि ते ह्या मतदारसंघात यावा म्हणून जसे तरुण आले तसे आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक पण त्याच याच्यामध्ये आलेले आहेत। पावसाचे दिवस आहेत, वातावरण पावसाळी आहे, तरीही एवढे लोक इथं जमा झालेले म्हणजे लोकांना काहीतरी का तर त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा असतात, ते लोकांच्या प्रत्येक याच्यामध्ये उतरतात। संदीप नाईक हे आहे ते तरुण आहेत, तडफदार आहेत, काम करण्याची क्षमता आहे आणि सामान्य माणसांचं दुःख काय, सामान्य माणसांच्या समस्या काय, बेलापूर मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न काय याची सर्व जाणकार असलेले संदीप नाईक हे सुशिक्षित, वैचारिक आणि तरुण तडफदार उमेदवार आहेत। तर सर्व बेलापूर वासियांची एकच इच्छा आहे की त्यांनी बेलापूर मतदारसंघात पक्षाने त्यांना अगदीही कुठलीही हे न करता, आडेवेडे न घेता भारतीय जनता पक्षाने त्यांना पहिल्याच याच्यामध्ये त्यांची तिकीट जाहीर करावी आणि त्यांना त्या तरुण तरफदार चेहऱ्याला परत एकदा नवी मुंबईमध्ये काम करण्याची संधी द्यावी। आजही ते आमदार नसतानाही, एक जिल्हाध्यक्ष असतानाही खूप चांगलं काम करतात, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे। जास्तीत जास्त 288 मध्ये जास्तीत जास्त लीडनं संदीप नाईक साहेबांना मी बेलापुर मधून देऊ। वहीं इस दौरान बड़ी संख्या में मौजूद भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ पूर्व नगर सेवकों, कार्यकर्ताओं ने एक स्वर में बेलापुर मतदार संघ में युवा नेतृत्व के तौर पर संदीप नाईक के पीछे अपना जाहिर समर्थन दिखाते हुए अब की बार बेलापुर मतदार संघ में संदीप नाईक आमदार का नारा दिया। संदीप नाईकजींचा कार्यकाल जो आहे तो आमदार म्हणून पण खूप दमदार आणि खूप फॅन्टास्टिक होता। त्यावेळेसही त्यांनी मॅक्झिमम प्रश्न या शहराचे मांडलेले होते। स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना सुद्धा त्यांनी या शहराचे खूप सगळे वेगळे उपक्रम राबवलेले आहेत। म्हणून या शहराला समजून घेऊन त्याच्या समस्या मांडण्यासाठी जे नेतृत्व पाहिजे ते संदीप नाईकजी आहेत। सर्वसमावेशक नेतृत्व आहे हे आणि हे खूप विजनरी नेतृत्व आहे। ह्यांना माहिती आहे ह्या शहराला काय पाहिजे ते आणि म्हणून या शहराचं जे फ्युचर आहे ते ह्यांच्याकडे खूप सेफ राहणार। म्हणून आमचं नक्कीच ठरलंय की आम्हाला या शहरासाठी बेलापूर विधानसभेसाठी आम्हाला आमदार म्हणून संदीप नाईकजी पाहिजे। आमचं ठरलंय यंदा दमदार आमदार। सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय की अभी नाही तो कभी नाही, करो या मरोची लढाई या ठिकाणी लढायची आहे आणि म्हणून संदीप नाईक यावेळेस आमच्या सगळ्यांच्या मनातील आमदार ते यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये आमदारकी लढवतील आणि जनतेचं प्रतिनिधित्व करतील अशी आमची सगळ्यांची आशा आहे। आदरणीय संदीप नाईक साहेब गेल्या 10 वर्षापूर्वी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। ऐरोली मतदारसंघातून 3 टर्म स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे। त्यांचा एक समाजसेवेशी जोडलेली नाळ आहे। बेलापूर शहरासाठी हा खूप महत्त्वाचा चेहरा आहे आणि हा युवा चेहरा आहे आणि दूरदृष्टीने विचार करणारा चेहरा आहे, नवमुंबईचं भवितव्य सांभाळणारा चेहरा आहे। आमचं ठरलंय त्यांना पक्षानं तिकीट द्यावं आणि आम्ही पक्षाला विनंती करतो की त्यांना भरघोस मात्र आपण निवडून आणू। आमचं ठरलंय यंदाच्या वेळेस बेलापूर विधानसभेमध्ये माननीय संदीपजी नाईक साहेब यांना कोणत्याही प्रकारे या क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आणायचंय। विधानसभेमध्ये त्यावेळेस सुद्धा सर्वात जास्त चर्चेमध्ये असणाऱ्या आमदारांपैकी संदीपजी नाईक साहेब ओळखले जातात आणि अशाच प्रकारच्या आमदारांची या ठिकाणी गरज आहे। म्हणून यंदा आमचं दमदार आमदार म्हणून संदीपजी नाईक साहेब आम्ही या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून निवडून आल्याशिवाय ते राहणारच नाही। आणि मला म्हणजे जेवढं मत आतापर्यंत बेलापूर विधानसभेमध्ये कोणत्या उमेदवाराला मिळालं नसेल तेवढा मताधिक्याने संदीप नाईक साहेब या ठिकाणी जिंकून येतात। आमचं ठरलंय यंदा दमदार आमदार संदीपजी नाईक साहेब। मी गेले 10 वर्षापासून त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे। संपूर्ण प्रभागाचा ऐरोली मतदारसंघाचा त्यांनी प्रचंड विकास केलेला आहे। प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी आमदार निधी देऊन जास्तीत जास्त जनतेची सेवा करायचा प्रयत्न केलाय। माझ्या प्रभागात सुद्धा त्यांनी आमदार निधी प्रचंड खर्च केलेला आहे आणि त्यांच्या कामाची आवक, जनतेची सेवा करण्याची त्यांना असलेली आवड आणि पक्षाबद्दल असलेली बांधिलकी आम्ही स्वतः अनुभवलेली आहे। त्यामुळे आता असंही आम्हाला वाटतं की बेलापूर मतदारसंघातून सुद्धा ते जनतेची अशीच सेवा करतील आणि जनता त्यांच्या मागे प्रचंड मोठ्या ताकदीने उभी राहील। आमचं ठरलंय दमदार आमदार संदीपजी नाईक साहेब। बेलापूर मधून 151 मतदारसंघातून संदीपजी नाईक साहेबांना यंदा आमदार बनवल्याशिवाय राहणार नाही आम्ही। आमचं ठरलंय की संदीप नाईक आमदार काम करण्याची तडफ आहे, युवा नेते आहेत, सगळ्यांचं ऐकून घेतात, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं ते ऐकतात
त्या पद्धतीने आमची कामं करतायत. त्यासाठी दमदार आमदार पाहिजे आम्हाला, तो पण संदीपजी नाईक साहेब. त्यांच्यासाठी जीवाचा रान करेन, इथं दिवस रात्र इथं काम करेन, घरोघरी फिरेन, गावगाव फिरेन, मतदारांना बाहेर काढेन आणि सांगेन की यंदा आमदार संदीपजी नाईक साहेब. हमने तय किया है कि ये टाइम युवा नेतृत्व होना चाहिए, दमदार नेतृत्व होना चाहिए. और संदीप जी नाइक एजुकेटेड कैंडिडेट है, 2 बार MLA रह चुके हैं, उसके पहले कॉर्पोरेटर रह चुके हैं. उनका एक्सपीरियंस बहुत है, बहुत ही एनर्जेटिक है. और यहाँ के लोगों को चाहिए कि कोई तो एजुकेटेड आदमी उनको रिप्रेजेंट करे. बेलापुर जो विधानसभा है वो वैसे भी ज्यादा एजुकेटेड है. लोग यहाँ पे जानते हैं, दे आर कॉन्शियस अबाउट पॉलिटिक्स. वो रोज रास्ते पे नहीं उतरते, बट डेफिनेटली उनको जानकारी है. एंड संदीप नाइक ऐसे कैंडिडेट है जो उनका नेटवर्क तो है ही, प्लस उनके पीछे उनके पिताजी गणेश नाइक जी का एक्सपीरियंस और हाथ तो ग्रेस तो है ही. और मैं मानता हूं कि यहाँ के युवा लोगों को ऐसे ही चाहिए जो अप्रोचेबल है, जो बात कर सके और रिप्रेजेंट कर सके लोगों को. तो मैं मानता हूँ ये बहुत ही अच्छा कैंडिडेचर होगा और हम चाहते हैं कि वही यहाँ से लढेंगे और जीत के भी आएंगे. आमच्या सर्व तरुणांच्या आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे की यंदाचा आमदार संदीपजी नाईक यांना करायचं आहे, असं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे. तुम्ही ही जर जनसमूह पाहतोय, संदीपजी नाईक साहेब यांच्याकडून खूप युवकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेला पूर्ण उतरतील. आमचं ठरलं आहे सन्माननीय संदीप नाईक साहेब हेच आमचे पुढचे आमदार असतील. यंग नेतृत्व, विजन असलेलं नेतृत्व आणि आमच्या सर्व युवकांच्या बरोबर चालणारं नेतृत्व आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.